आता सविस्तर बातम्या। जिल्हा परिषद अखत्यारीत येणाऱ्या प्रलंबित विकास कामांना गती देऊन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात याव्या अशा सूचना राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा परिषद विकास योजना आढावा बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना केला। सामान्य प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अर्थ, महिला व बाल विकास, ग्रामपंचायत, आरोग्य, कृषी, लघु पाटबंधारे, पशुसंवर्धन, शैक्षणिक, प्राथमिक व माध्यमिक, बांधकाम व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांशी यावेळी त्यांनी चर्चाही केली। जिल्हा परिषद विकास योजना आढावा बैठकीमध्ये सामान्य प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अर्थ, महिला व बाल विकास, ग्रामपंचायत, आरोग्य, कृषी, लघु पाटबंधारे, पशुसंवर्धन, शिक्षण, बांधकाम व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या तसेच जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हाभरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला। त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना, रमाई आवास योजना, अहिल्याबाई होळकर आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांची माहिती घेण्यात आली। काही दिवसांपूर्वी सोयगाव तालुक्यातील मुलींच्या उपचारासाठी पैसे नसलेल्या बापाने केलेल्या आत्महत्या प्रकरणी आयुष्यमान कार्ड असूनही उपचार न केलेल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा। आपत्कालीन परिस्थितीत अशा कार्ड धारकांना पैशाअभावी उपचारापासून हॉस्पिटल चालकांनी वंचित ठेवू नये असे आदेश व सूचना अंबादास दानवे यांनी या बैठकीत केल्या। या प्रसंगी बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना, जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, किसान सेना जिल्हा प्रमुख बाबासाहेब मोहिते, नाना पळसकर, उपजिल्हा प्रमुख दत्ता गोरडे, कृष्णा पाटील डोणगावकर, अशोक शिंदे, तालुका प्रमुख संजय मोटे, मनोज पेरे व सर्व विभागातील खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते।